तो आपने बोले अपना इतना सुंदर लड़का गमाय म्हणे. तो शेण डॉक्टर होता ना, फक्त मारूनच द्यायचं ठेवलं, बाकी ठेवलं होतं. हो, इतका तो गरम झाला होता. आणि बाकीचे महाराष्ट्रीयन होते. मग नंतर काय झालं? मग नंतर म्हणजे झाकून ठेवलं. झाकल्यानंतर मग हे म्हणजे काय बोलणार त्यांच्याच पण डॉक्टर लोकांसमोर. मला मग एकदम असं वाटलं की आता आपल्याला काहीतरी हे झालं आहे काहीतरी. म्हणून मी मग लहानजी महाराजाची प्रार्थना केली, धावा सुरू केली. हो, देवा असं काही घडू देऊ नको म्हणून. मग खूप असे म्हणजे मनातलं मनात खूप. तेव्हा कुठं चांगलं 15-20 मिनटानं म्हणा का अर्ध्या तासानं म्हणा थोडंसं अशी पायाची हालचाल केली. हालचाल केल्यानंतर मग ते डॉक्टरनं थोडं पांघरून काढून पाहिलं. मग सगळे हे खूप सांधे असे खूप हातानं वाजवले. हे ते तरी अर्धा तास अजून त्यांनी हे केलं. आणि त्यांचं शिव्या देणं चालत होतं यांना. हो, 71 सालातली गोष्ट आहे. 71 सालातली गोष्ट आहे. 62ची लढाई चीनची झाली. 65ची लढाई पाकिस्तानची झाली. आणि अतिशय दुर्गम भागामध्ये तुम्ही होता. दुर्गम म्हणजे काय ते आसाममध्ये ते म्हणजे जिथून आपला सुभाषचंद्र बोस पळून गेला म्हणे. तर तुमच्या वडिलाची जे बाबाजीला भक्ती होती, हो, हे भक्ती फळास आली ना, कामात आली ना. कामात आली. पूर्वजन्माची पुण्य आहे की नाही. हो, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हो, तशासारखी घटना हे तुमच्या आयुष्यात घडली. आणि अक्षरशः तुम्हाला हा प्रसंग सांगताना गहीवरून आलाय. हो, डोळ्यामध्ये पाणी आलाय तुमच्या. सांग ना, गुळ वाटलं हे सांग. गुळाचं सांग ना. मग पुढे मग काय झालं नंतर? पुढे मग काही नाही. मग आम्ही 8 दिवस ते आम्हाला दवाखान्यात भरती ठेवलं. हो, त्यांनी. आणि दररोज येऊन पाहत होते डॉक्टर लोक. हो, तर त्या मला भरती ठेवल्याच्यानं दुसरा एक मोठा मुलगा होता ना, तो त्या मग शेजारींना काही लक्ष नाही ठेवलं. तो मुलगा भटकत 3-4 किलोमीटर दवाखान्यात आला. हो, लहानसा मुलगा, तिथून 2.5-3 वर्षाचा. हो, 3 वर्षाचा असं, जास्तीत जास्त 2.5 वर्षाचा. 2.5 वर्षाचं अंतर होतं ना. बरोबर दवाखान्यात आले का ते? तो एकटा आला. मग एकटा आल्याच्यानंतर मग पाहायला लागलं ते ज्याच्याजवळ ठेवलं होतं. त्यानं शोध तर तो कुठेच दिसे नाही. खूप जंगली भाग तो. तिकडचे लोक पाहिले तर भीती वाटे. नागे लोक ते ते कसे. मग तो एकटा आल्यानंतर तो या रूममध्ये जसे, त्या रूममध्ये जसे, त्या रूममध्ये. मग मला तो आला सांगायला, बहन जी बोले संजू नहीं दिखाई दे रहा है. बोले कहाँ गया था संजू. मग मला अजून जास्त मग हे झालं, खराब वाटलं, म्हणजे रडायला आलं. आणि त्याच रूममध्ये म्हणजे एक पेशंट होता, तिला ब्लड चालू होतं. तर त्या नर्सेस म्हणे, बहन जी बोले इसका ब्लड जब ख़त्म होने लगेगा तब हम बुलाना बोले. म्हणजे तिचंही लक्ष ठेवा. मग मी रडत जावा, आई बा दिसत नाही म्हणून. मोठा मुलगा. मग असं करून काही वेळानं मी समोर उभे राहिले. मग ते डॉक्टर लोक पुन्हा गोळा झाले. क्या हो गया पाहिजे, क्या हो गया. महाराष्ट्रीयन डॉक्टर लोक होते ना, खूपच चांगले होते. एजेड होते पण चांगले खूप होते. मग त्यांनी सांगितलं. मग काही वेळानं तो मुलगा ना दुरून दिसायला लागला मला. म्हणजे कोणीतरी लहान मूल येऊन राहिला बा म्हणून. येऊन राहिलं म्हणून मग मी समोर उभी राहिली ओपन जाग्यावर. तर तो आला थोड्याशा याच्यात म्हणजे आपलं टाकून. मग मी पुन्हा समोर गेली. आपला तर मुलगा नाही बा म्हणून पाहायला गेले. मग तोच दिसला. मग त्याला जवळ आणलं. आणि 2-3 म्हणजे 4-5 दिवस आम्ही दवाखान्यात थांबलो. परवानगी. असे हे 2 प्रसंग घडवले तेव्हा बाबाजी. हो, बाबाजी काय म्हटलं तुम्ही? गुळ वाटण म्हटलं ते सांग. गुळ. हो, मग त्यावेळेस म्हणजे ते जेव्हा मला ते खूप असं हे झालं ना, त्यावेळेस म्हटलं लहानजी महाराजा असा काही प्रसंग माझ्यासमोर दिसू नको देऊ बा. जर लवकर असा चमत्कार झाला ते याच्या बरोबर मी प्रसाद वाटा. बरं. हां, तर मग आम्ही चांगलं झाल्यावर 8वीमध्ये होता तेव्हा
याच्या गुळ बोलावला, याचं वजन केलं, भारोभार गुळ सगळ्या गावात पडला. असं हो, प्रसाद म्हणून फुलईला फुलईला. तेव्हापासून मला ना संतांची खूप हे आहे, खूप भक्ती वाढली. भक्ती आहे. बरोबर. तसाच आपल्याला एक चमत्कार तो याचा एस टीचाही गाडीचाही घडला ना. हो, सांगा ना तुमचं तो नाव. माझं नाव सौ विशाखा विजयराव देशमुख. सुनबाई आहे. आणि सर तुमचं सांगा. विजय पंजाबराव देशमुख. आईने जो प्रसंग सांगितला हा तापाचा तुमच्याच बाबतीतला हो सांगा. हो माझ्याच बाबतीतला. तर तुम्हाला सुद्धा संत लहानोजी बाबांची भक्ती हो, आहे. हो. आणि अक्षरशः बाबाजीनं तुम्हाला आरवीतच आणून ठेवलं. आरवीत आणली. त्यामुळे मी जातच असतो दर्शनाला. आणि ज्या संस्थेमध्ये आहे तिथे सुद्धा लहानोजी बाबांची ज्यांच्यावर असीम कृपा झाली हो. अशा तुम्ही संत भामदास महाराजांच्या संस्थेमध्येच कार्यरत आहात. हो. आणि संपूर्ण आयुष्य तुमच्याकडून ते सेवा करून घेतली असं म्हणूया. हो. आणि त्याच्यामध्ये बाबाजीचीच कृपा आहे, लहानोजी बाबांची कृपा लहानोजी आहे. बाबाची कृपा आहे. लहानोजी महाराज शिल्यापाशी मला आणलं. हो, त्यांच्या शिष्यापाशी तिथे शिष्यापाशी. आणलं, तिथे सेवा करून घेऊन राहिले. तिथेच तर ताई तुम्ही जो प्रसंग आहे तो प्रसंग सांगा, साक्षात्कार सांगा. ते टाका खेळले जातात. हो, हो, सांगा. माझे अकोल्याचे मोठे भासरे जाऊबाई आल्या होत्या. बरं. त्यांच्या गाडीने आम्ही टाकर खेळला चाललो होतो. हो. तर जाताना काय झालं, एक मुलगा आहे ना बोरं तोडत होता हो. इथे टाकर खेळला. बरं. तर आमची माझ्या भासऱ्याची स्कॉर्पिओ गाडी होती, ड्रायव्हर होता त्यांच्या गाडीवरचा. बरं. तर एक असा समोरून म्हणजे बॉलसारखा मुलगा गाडीच्या यांनी हे झाला, उडाला. हो काय? हो, आम्हाला वाटलं का आता हा मुलगा बा गेलाच. पण थोड्या वेळानं असं आम्ही गाडी थांबून पाहतो तर तो बोरं तोडून राहिला होता, पांढरे कपडे घातलेला होता. हो. हो, अशी घटना घडली. हो. म्हणजे असं एकदम बॉलसारखा उडाला. हो का? माझे भासरे वगैरे म्हणाले की आता हा गेला बा. हो, पण आम्ही चाललो होतो टाकर खेळला. तसं काही झालं नव्हतं. नाही, काहीच नाही झालं. म्हणजे लहानोजी महाराजाचे नाव घेत गाडीत आम्ही उतरलो. म्हणजे सरांचे मोठे भावाची गोष्ट. हो, मोठे ते गाडी घेऊन आले. हो, आम्ही दर्शनासाठी चाललो होतो टाकर खेळला. तर आता तुम्ही जे स्वाध्याय मालिका वगैरे जे चालवते संस्था, त्या स्वाध्याय मालिकेमध्ये सक्रिय आहात, हो, है ना? कुठेही जर सामूहिक पारायण सोहळे असले तर त्याच्यामध्ये सुद्धा हो, तुम्ही जास्त सहभागी आम्हाला होता. आलं होतं इथलं अमरावतीचं हो. पात्रेताईकडचं. बरोबर. पण तेव्हा यशचे पेपर होते की हो, नाही. बरोबर. तेव्हा नाही, पण इथल्या संस्थांच्या हो, ह्याच्यात जात इथे असताना दोन बसली आणि दर सोमवारी तुम्ही वाचन करता हो, हो. एका अध्यायाचं. हो. म्हणजे पहा कुठून, म्हणजे तुमच्या ज्या सासूबाई आहे यांचे वडिलापासून हे रोपटं लावलं, हो. एवढं मोठं वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं असं म्हणूया हो. आपण. पहा ना, तुमच्यापर्यंत भक्ती येऊन पोहोचली. म्हणजेच आता हा तुमचा मुलगा आहे, नाव सांगते बाबा. यश विजय देशमुख. तुला सुद्धा लहानोजी बाबांच्या दर्शनाची आवड आहे ना? हो. जात असतील तिथे हो. टाकून. पहा, म्हणजे भक्ती मार्गाला कुठून लावलं तर आजीच्या हो, तर वडिलांपासून मला लागला आत्तानी भक्ती मार्ग. सांगितलं की बा याला लहानोजी महाराजांनीच वाचवलं. हो. तू लहानोजी महाराजाची नेहमी सेवा करत जा. मी हे स्वाध्याय मला चालू व्हायच्या आधी 7 दिवसाचं पारायण करायची. असं नाही. म्हणजे सप्ताह बसते ना नाही, आता हे महाशिवरात्रीचा. स्वाध्याय मालिका तर परमनंट झाली. हो, वर्षभर चालणारा उपक्रम. हो, 21 झाले का आणि डबल सहज चालू. आपण 15 मिनिट वेळ कसंही हो. देऊ शकतो आपण पूजेला. कोणतेही प्रसंग राहा ना, ते खंडन पडत नाही. तर या निमित्तानं पहा आज आणि आपण मी 2000 रुपये तेही देते याला. हो, ते दक्षिण. वर्गणी म्हणा. हो, हो. ते आता आम्ही माझ्या सासऱ्याचंही चालू गौरक्षण, केलं. गौरक्षण. श्राद्धाचे पैसे दिले हो, हो. असे. अन्नदान, यांच्याही गोसेवा, वाढीसाठी. अन्नदान. गोरक्षणमध्ये ह्या 3 योजना संस्थांच्या आहेत. हो. आता अलीकडे त्याच पद्धतीने एक लहानू प्रसादालय नावाची एक भव्य दिव्य इमारत बांधकाम चालू झालेलं आहे. तर या मुलाखतीच्या माध्यमातून इतर लहानू भक्तांना मी असे एक आव्हान करतो की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण लहानू प्रसादालयाकरता सुद्धा दिलं पाहिजे. हो. एक फुल नाही फुलाची पाकळी आपण अर्पण केली पाहिजे आणि आपला सहयोग तिथे लावला पाहिजे, जेणेकरून येणारे जे उत्सवाच्या काळामध्ये भक्त असतात की नाही, तर त्यांची राहण्याची एक व्यवस्थित सोय झाली पाहिजे बा. त्याच्या दृष्टीनं ते बांधून राहिले, आधुनिक पद्धतीचं आहे. तर एक असं आव्हान करतो. आणि तुम्ही जे काही लहानोजी बाबांचे प्रसंग सांगितले, तुमच्या जीवनात आलेला बाका प्रसंग म्हणू आपण, तुमच्या आयुष्यात आलेला आहे, या प्रसंगाचं सविस्तर वर्णन सांगितलं आणि काय बाबाजीनं साक्षात्कार केला बा हे सुद्धा सांगितलं. आज सर आपल्या
सोबत आहे सरळ आणि नाही, सर त्यांना म्हणजे संपूर्ण- शिवघरात टाकलं होतं म्हणे नेऊन. हो पहा. हो अक्का सांगत होत्या. हो. तर मग दुसरा बाळ नेला तेव्हाही हातपाय हलवत होते म्हणे. आता त्या सांगताना थोड्या हे झाल्या. हो, हो. हो. वय हो. वाढलं आहे त्यांचं. तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी आभारी आहोत. जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी. समर्थ लहानूजी महाराज की जय.